कितीही श्रम केले तरी पण आपल्या असणाऱ्या सहकाऱ्यांच्या बरोबर संवाद साधल्यानंतर ते पूर्णपणे रिचार्ज होतात, आणखीन समाजामध्ये जाऊन समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी उत्सुक असतात. ते आदरणीय अशोक तात्या पाटील आणि प्रदीप कांबळे साहेब आज इटकरे मधला आपला प्रचार सभेच्या निमित्तानं तसं बघितलं तर या निवडणुकीमध्ये जो निकाल लागणार आहे तो निकाल लोकांनी अनेक दिवसापासून मनामध्ये त्याची खुणगाट बांधून ठेवलेली आहे. फक्त ते वाट बघतायत 7 तारखेची, आणि ती खुणगाट अशी बांधलेली आहे की गेल्या 5-7 वर्षापूर्वी जे उमेदवार इथं निवडून दिले गेले होते त्या उमेदवारांनी, माझी माहिती अशी आहे की नंतर फिरून सुद्धा या भागातल्या असणारे असंख्य प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या संदर्भातली दखल सुद्धा घेतली नाही. किंबहुना या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी माझ्या असणाऱ्या सहकाऱ्यांच्या बरोबर सातत्यानं संवाद साधायचो, त्यांना विचारायचो. ते म्हणायचे, बाबा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना निवडून दिलं, पण जे आमची अपेक्षा आहे की आमच्या सुखात दुःखात आमच्या असणाऱ्या अडचणीच्या काळात आमचे वेगवेगळे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी जी तत्परता ह्या लोकप्रतिनिधीची पाहिजे ती तत्परता त्या लोकप्रतिनिधीची नव्हती. आणि म्हणून या निमित्तानं आज खऱ्या अर्थानं आपण सगळ्या मंडळींनी थोडंसं जागरूक राहून अशोक तात्या पाटील आणि प्रदीप कांबळे साहेबांना निवडून का द्यायचं याचं खऱ्या अर्थानं विचारमंथन तुम्ही करणं गरजेचं आहे. इथं मी आमदार आहे, तुम्ही आशीर्वाद दिला म्हणून आमदार झालो, मी यांच्या पाठीमागं आहे म्हणून द्यायचं, केंद्रामध्ये आज आपलं सरकार आहे म्हणून द्यायचं, राज्यामध्ये देवाभाऊंचं सरकार आहे म्हणून द्यायचं, का आपले पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब आहेत की ज्यांच्या ताब्यात डीपीसीची तिजोरी आहे म्हणून द्यायचं. यापेक्षाही जास्त या माणसांचं असणारं सौजन्य जे आहे ते सौजन्य खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्यांना अपील करतं. प्रचंड सौजन्यशील अशी ही दोघं जण व्यक्तिमत्व आहे. बघा यांच्या चेहऱ्याकडे. कालची आपली सभा झाली, मला वाटतं ऐतोडे खुर्ची न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची सभा झाली. प्रचंड मोठ्या पद्धतीचा जनसमुदाय. मी आज तुम्हाला सांगतो अशोक तात्या, कुणी काही म्हणो, 9 तारखेला गुलाल हा कमळावरती तुम्ही विराजमान हो, निश्चितपणे दोघं जण तिथं उधळणार आहात. कारण का लोकांनी ठरवलेलं हो. आज मला सांगा अवस्था काय, 2 शिवसेनेचे चक्र झालेली आहेत. एक शिवसेना आज सत्तेत आहे, दुसरी शिवसेना आज कुठं आहे हे कळत नाही. दुर्बीण घेऊन शोधायला लागती, मग कुठं काही ठिकाणी परभणी सारख्या ठिकाणी तुम्हाला शिवसेना दिसती उभाटा. आणि दुसरं राष्ट्रवादीच्या बाबतीत काय बोलावं. मला वाटते एक झेंडा नावाचा सिनेमा होता, त्या सिनेमामध्ये गाणं होतं, कोणता झेंडा घेऊ मी हाती. तशा पद्धतीनं त्या कार्यकर्त्यांची अवस्था आहे. म्हणजे दादांचा झेंडा घ्यायचा, साहेबाचा झेंडा घ्यायचा, इकडं हे मागायचं तिकडं ते मागायचं. आमच्याकडे तर एवढ्या मोठ्या पद्धतीच्या कोलांट्या उड्या चालू आहेत की कोण कुठल्या तिकिटावर उभारलेला आहे हेच आम्हाला कळत नाही. आणि म्हणून या निमित्तानं जनता स्तब्ध झालेली आहे. जनताच म्हणते की आता कमळाशिवाय पर्याय नाही. यासाठी जनतेनं ठरवलेलं आहे की बास करूया. 5 वर्ष मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली खंबीर अशा पद्धतीच्या पाठिंब्यावरती ह्या असणाऱ्या चांगल्या उत्साही कार्यकर्त्यांना आपण एक संधी देऊन बघा. येत्या